युवा वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर प्रशांत यादवरावजी पडोळे यांनी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नेतृत्व करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी अर्ज केला आहे। डॉक्टर प्रशांत यादवरावजी पडोळे यांचे समाजकारणात व वैद्यकीय व्यवसायात चांगले दम बसविलेले व्यक्तिमत्व आहे। सहकार महर्षी स्वर्गीय यादवराव श्रीरामजी पडोळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव होत। कृषी प्रधान, धर्मनिरपेक्ष संस्कृती जपणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका छोट्याशा लाखनी तालुक्यातील गोडेझरी या गावी शेतकरी कुटुंबात सन 1948 मध्ये जन्मलेल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एक सोनेरी पान म्हणजे सहकार महर्षी स्वर्गीय यादवरावजी श्रीरामजी पडोळे होत। स्वर्गीय यादवराव पडोळे यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यात सहकार चळवळ रुजवली व फुलवली। कित्येक पुढारी, नेते, पदाधिकारी आपल्या तालमीत तयार केले। अनेक गावातील सेवा सहकारी संस्था, दुग्ध उत्पादक संस्था तयार केल्या। त्यातून आपली सुरुवात करून जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दुग्ध संघ याचे उत्कृष्ट व्यवस्थापन करून भरभराटीस आणले व त्यामुळे ग्रामीण दुग्ध उत्पादक शेतकरी समृद्ध झाला। भंडारा गोंदियात दुग्ध व्यवसायाचे वटवृक्ष तयार करणारे एकमेव व्यक्तिमत्व होते, परंतु दुर्दैवाने सन 2003 ला काळाने त्यांचा घात केला आणि अख्खा भंडारा गोंदिया जिल्ह्यात सहकार क्षेत्रात हळहळ निर्माण झाली। त्यांचा मृत्यू तर एक भयंकर दुर्दैवी अपघातापेक्षा कमी नव्हता। पडोळे कुटुंब जवळपास उद्ध्वस्त झाल्यासारखे होते, परंतु मोठा मुलगा म्हणून डॉक्टर प्रशांत यादवरावजी पडोळे यांनी स्वतः खांद्यावर कुटुंबाची धुरा घेतली। त्याच वेळेस वैद्यकीय शिक्षण रशियातून पूर्ण करून आलेल्या डॉक्टर प्रशांत यांनी सुरुवातीच्या काळात शासकीय नोकरीत सेवा देणे स्वीकारले। कठीण परिस्थितीत सापडलेले स्वर्गीय यादवरावजी पडोळे यांचे ज्येष्ठ पुत्र डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी न डगमगता सर्व कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या पार पडल्या। बालपणापासूनच सहकार क्षेत्र, राजकारण, समाजसेवा यांचा पूर्ण विचार अंगी भिनल्यामुळे वडिलांचा वारसा डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी पुढे चालू ठेवला। एकीकडे वैद्यकीय व्यवसाय तर दुसरीकडे रक्तात भिनलेले राजकारण आणि समाजकारण स्वस्थ बसू देत नव्हते। त्यातच त्यांनी आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी असताना जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दुग्ध संघाची तसेच साकोली येथून विधानसभेची निवडणूक लढविली। वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील लोकांना अत्यंत अल्प दरात किंवा मोफत औषध उपचार करून अनेक लोकांना मदतीचा हात दिला। कोणत्याही राजकीय पदावर नसताना भंडारा शहरातील पाणी टंचाईवर मात देण्याकरिता स्वखर्चाने टँकरने पाणी पुरविण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत। जातीभेद न मानणारा, धर्मनिरपेक्ष व संस्कृती जोपासणारा व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांचा कल साहजिकच काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीशी मिळता जुळता आहे। राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याशी कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध असून हितचिंतक लोकांच्या सहकार्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागण्याकरिता आपले आवेदन सुद्धा केलेले आहे। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाने उमेदवारी लढविण्याची संधी दिल्यास आपण क्षेत्राचा सर्वांगीण विकास, जनतेची सेवा, पक्षाचे कार्य करू असे मनोगत डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी आपल्या क्षेत्रातील हितचिंतकांसमोर व्यक्त केले। साहजिकच असा दुर्लभ युवा वैद्यकीय व्यावसायिक भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नेतृत्व करीत असेल तर ही भंडारा गोंदिया जिल्ह्यासाठी गौरवाचीच बाब आहे। डॉक्टर प्रशांत पडोळे नेहमीच बहुजनांचा विचार करणारे असून भंडारा जिल्ह्यातील ओबीसी मोर्चा आंदोलनात सहभाग आणि योगदान यामुळे ओबीसी आणि बहुजन समाज या विषयीची तळमळ यातून दिसून येते। एवढेच नव्हे तर जिल्ह्यात होणाऱ्या क्रीडा स्पर्धा करिता नेहमीच पुढाकार घेऊन सहकार्य केले। वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्ष रोपण, फळवाटप, गरजूंना ब्लँकेट वाटप, इतर अत्यावश्यक साहित्य वाटप करतात। या डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यातील उदारमतवादी, दानत असलेला प्रेमळ, झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे दर्शन त्यांच्या व्यक्तिमत्वातून नेहमीच होते। अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा आणि भविष्यातील पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा।